24 ऑगस्ट 2020 रोजी महाड शहरातील तारिक गार्डनची 5 मजली निवासी इमारत कोसळून भीषण दुर्घटना घडली होती। या दुर्घटनेत 16 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता, तर काही जण जखमी देखील झाले होते। रहिवासी कुटुंबे बेघर झाली। त्यानंतर जमीन मालक, बिल्डर यांच्या विरोधात रहिवाशांचा न्यायालयीन लढा सुरू झाला आणि अखेर या 6 वर्षांच्या कायदेशीर लढ्याला महत्त्वपूर्ण यश मिळाले। महाड वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयानं जमीन मालकाचा दावा फेटाळून लावत जागा तारिक गार्डन गृहनिर्माण सोसायटीच्या नावे करण्याचा निर्णय दिलाय। त्यामुळे पुनर्बांधणीचा मार्ग आता मोकळा झालाय। रहिवाशांनी शासनाकडे आता वन विंडो मंजुरी, अतिरिक्त FSI आणि विशेष आर्थिक सहाय्याची मागणी केली आहे। याबाबत मंगळवारी दिनांक 21 जुलै 2026 रोजी महाड येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ॲडव्होकेट सुरभी मेहता, सामाजिक कार्यकर्ते दिलदार पुरकर, तारिक गार्डन गृहनिर्माण सोसायटीचे अध्यक्ष अहमद मोहम्मद हुसेन हवा, सचिव शमशुद्दीन इस्माईल खान तसंच रहिवासी जस्मीन बामने, फातिमा देशमुख आदी उपस्थित होते। यावेळी तारिक गार्डन दुर्घटनाग्रस्त रहिवाशांच्या वतीनं गेली 6 वर्ष कायदेशीर लढा लढणाऱ्या ॲडव्होकेट सुरभी मेहता यांनी न्यायालयीन निर्णय, प्रकरणाची पार्श्वभूमी आणि पुनर्बांधणी संदर्भातील मागण्यांची सविस्तर माहिती दिली आहे। पुण्याच्या नामांकित फॉरेन्सिक कंपनीने आम्हाला फॉरेन्सिक ऑडिट करून दिलं। त्याचे ऑडिट रिपोर्ट आम्ही कोर्टात सबमिट केले आणि त्यावेळेला खरंच कोर्टाला समजलं की हे निकृष्ट दर्जाचे काम होते। म्हणून मग आम्हाला आज हा जो काही निकाल मिळालेला आहे कोर्टाकडून, तो कशा संदर्भात आहे तर तो जागेसंदर्भात आहे। ती जी जागा होती तारिक गार्डनची जागा, ती जमीन मालकांच्या नावाने होती, ती म्हणजे अब्दुल रझाक कादर शेख। पण ही दुर्घटना घडली त्यावेळेला तिथे सोसायटी नव्हती। त्यावेळेला ती जी जागा होती, नवीन आपली इमारत कोसळली, पण आता ती जी जागा आहे ती जमीन मालकांच्याच नावावर आली आणि खूप मोठा प्रश्न इथे उद्भवला की आता ह्या 32 लोकांनी करायचं काय? कारण काही लोकांनी कर्ज काढून घर घेतलं होतं। आपल्या सर्वांनाच माहिती, आपण सगळेजण सामान्य कुटुंबातले येतो। आपण काय करतो, बाबा बुकिंगची थोडीफार अमाऊंट भरतो आणि नंतर गृहकर्ज काढतो। आता गृहकर्ज काढताना सुद्धा ह्या लोकांना इतका प्रॉब्लेम आता येत आहे की त्यांच्या इन्शुरन्स कंपनींनी त्यांचा विमा ग्रँट केला नाही, त्यांना सगळी लोनची अमाऊंट भरायला लावली। का? कारण हे म्हणतात हे मॅनमेड आहे, हे नॅचरल डिझास्टरमध्ये येत नाही। तो खरंच खूप महत्त्वाचा मुद्दा लोकांचा नाही, सगळ्यांसमोर तुमच्यासमोर हायलाईट करायचा आहे की आम्हाला इन्शुरन्स कंपनीने कुठल्याही प्रकारचं कव्हरेज दिलं नाही। आम्हाला जे काही गृहकर्ज आमचं थकीत होतं ते भरायला लावलं आणि ज्यांना भरणं शक्य नव्हतं, फातिमा मुझफ्फर इथे आहेत, त्यांच्या पतीचे कोविड काळामध्ये त्यांचे कामकाज सुटले, त्यामुळे त्यांना आता हे जे गृहकर्ज राहिलं होतं ते भरणं शक्य नव्हतं। तर त्यांना DRT कडनं म्हणजे डेप्ट रिकव्हरी ट्रिब्युनलकडनं जप्तीची नोटीस आली। आता पुढे जाऊन भविष्यात जर तिथे बिल्डिंग झाली तर त्यांच्यासमोर खूप मोठा प्रश्न आहे की मी आता राहू कुठे, कारण माझ्याकडे जप्तीची ऑर्डर आहे। त्यामुळे इन्शुरन्स कंपन्यांनी हा कुठल्याही प्रकारचा कव्हरेज दिला नाही। तुमच्या माध्यमातून आम्हाला हेच सांगायचं आहे प्रशासकीय अधिकाऱ्यांना, त्याचबरोबरीने आपले जे मंत्री महोदय आहेत, त्याचबरोबरीने आपले एकनाथजी शिंदे साहेब आहेत, त्याचबरोबरीने आपल्या दुसऱ्या उपमुख्यमंत्री वहिनी आहेत, त्यानंतर आपले जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, त्यांना हे सांगायचं की आमचं गृहकर्ज अजून माफ झालं नाही आणि आम्हाला ते थकबाकीच्या नोटीस आल्या, जप्तीच्या नोटीस सुद्धा आलेल्या आहेत। पण ती जागा, ती फ्लॅट तिथे नसल्या कारणाने आम्हाला जप्तीची ऑर्डर एक्झिक्यूट होता येत नाही। ह्याच्यासाठी आम्ही कन्झ्युमरमध्ये सुद्धा गेलो, पण त्यांनी सुद्धा आम्हाला काही कुठल्या खास प्रकारची दाद दिली नाही। आता पुढचा मुद्दा जो सोसायटीचा होता, त्यावेळेला तर ह्या जागेवरती सोसायटी करणं शक्य नव्हतं, कारण सगळे म्हणत होते आता बिल्डिंग पडली। पण सहकार खात्यातले त्यावेळेचे सहकार मंत्री माननीय बाळासाहेब पाटील साहेब, त्यांनी खरंच खूप मोलाचे सहकार्य केले। पहिलं पत्र दिलं माननीय श्री प्रवीण दरेकर साहेबांनी। त्यांनी म्हटले की इथं सोसायटी होणं गरजेचं आहे, कारण या लोकांचे फ्लॅट सिक्युअर कसे करायचे। मग आमच्या सगळ्या गोष्टी ऐकून घेतल्यानंतर माननीय बाळासाहेब पाटील, त्यावेळेचे सहकार मंत्री, त्यांनी आम्हाला DDR रायगड यांना सांगितलं की तुम्ही यांची सोसायटी बनवून द्या। ती सोसायटी बनवत असताना ज्या काही कायदेशीर बाबी आहेत त्या सर्व पाळून, सुनावण्या होऊन मग ती सोसायटी 2021 साली DDR रायगड यांचे जे अधिकारी होते त्यांनी ती ऑर्डर केली। ती ऑर्डर केल्यानंतर सुद्धा आम्हाला रजिस्ट्रेशन सर्टिफिकेटसाठी थांबवण्यात आलं। अपील पिरियड असतो,
त्यांचे त्या जागी तेही बरोबर आहे. त्यानंतर आता सोसायटी झाली. आता एक मोठी गोष्ट आहे की ही जागा आहे, इथे सोसायटी झाली त्या लोकांची, पण ती जागा त्यांच्या नावावर झाली नव्हती. त्यासाठी आम्ही परत DDR रायगड, त्यावेळेचे DDR होते सोपानजी शिंदे साहेब, त्यांनी आम्हाला मदत केली. आता अभिहस्तांतर किंवा कन्व्हेन्स डीड आपण जे म्हणतो, जेव्हा बिल्डर किंवा जागा मालक सहकार्य करत नाही त्यावेळेला आपल्याला DDR कडेच जावं लागतं, बाय लॉ आहे ते. तर त्यावेळेला आम्ही त्यांच्याकडे गेलो. त्याच्यावरती सुद्धा जे जमीन मालक होते अब्दुल रझाक कादर शेख, त्यांनी हरकत घेतली होती. त्यांनी हरकत घेतली की ही जागा माझी आहे, मला माझ्या ताब्यात हवी आहे. एवढं असून सुद्धा आम्हीच्या सगळ्या 1 वर्ष प्रॉपर सगळ्या सुनावण्या झाल्या. अभिहस्तांतर दस्ताची ऑर्डर झाली. ऑर्डर झाल्यानंतर 2023 साली ती ऑर्डर झालेली आहे. त्याच्यानंतर आम्ही अभिहस्तांतर दस्त प्रॉपर स्टॅम्प ड्युटी भरून सोसायटीच्या नावे अभिहस्तांतर दस्त केले. आता राहिला प्रश्न, सोसायटी झाली, अभिहस्तांतर दस्त झाला, आम्हाला मोजणीसाठी जायचं होतं. पण त्याच वेळेला जे जमीन मालक होते त्यांनी महाड दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर यामध्ये एक दावा दाखल केला. त्या दाव्याचं हे आहे RCS नंबर 109/2023. त्या दाव्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की ही जागा आहे त्याची ती मी डेव्हलपला दिली होती, फारुख काझी तळोजाचे बिल्डर. त्यानंतर त्यांनी आम्हाला 14 फ्लॅट दिले, त्यातले मी 6 विकले आणि 32 फ्लॅट आत्ता तिथे मी, म्हणजे 32 फ्लॅट हे बिल्डरनी विकले आणि 8 फ्लॅट हे माझे शिल्लक आहे. तर मला ही जी सोसायटी झाली आहे ही बेकायदेशीर आहे, हे अभिहस्तांतर दस्त बेकायदेशीर आहे आणि हे सर्व रद्द होण्यासाठी म्हणजे डीरजिस्टर करण्यात यावे यासाठी दावा दाखल केला. प्रॉपर सुनावण्या झाल्या. त्यानंतर आम्ही एक अर्ज दाखल केला. त्या अर्जाचं नाव असतं रिजेक्शन ऑफ प्लेंट. ती कोड ऑफ सिव्हिल प्रोसिजर रूल 7/11 प्रमाणे दिलं जातं, ऑर्डर 11. तर त्यावेळेला त्याच्यामध्ये आम्ही म्हटलं की हे जे दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर आहे यांना हे सोसायटी डीरजिस्ट्रेशन करणं किंवा अभिहस्तांतर दस्त अभिहस्तांतर दस्त कॅन्सल करण्याचे अधिकार नाही, कारण हे अधिकार हे सहकार खात्याप्रमाणे किंवा सहकार कायद्याप्रमाणे चालतात. सर्व बाजूच्या सुनावण्या होऊन 2 सुनावण्या झाल्या. माननीय न्यायालय दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर यांनी निकाल दिला. एक्झिबिट 33 खाली जो निकाल दिलेला आहे त्यामध्ये त्यांनी जो जमीन मालक आहेत त्यांनी जो दावा केला होता तो पूर्णपणे फेटाळला आणि आज ही सोसायटी ती अभिहस्तांतर दस्त लीगल आहे हे कोर्टाने त्यांच्या निकालामध्ये म्हटलेलं आहे. त्यामुळे आज 2020 मध्ये ही दुर्घटना घडली. खरंच खूप मोठी दुर्दैवी घटना आहे, ज्याच्यामध्ये अनेक लोकांनी आपले जीव गमावले, अनेक लोक बेघर झाली. पण आज तुम्ही सगळे पत्रकार बंधू आहात, आमच्यासोबत होते म्हणून हे यश शक्य होतं. त्याचबरोबरीने आज इथे खरंच नमूद करावं असं वाटतं की सर्व रहिवासियांनी खूप पेशन्स ठेवला, विश्वास दाखवला. त्याचबरोबरीने आपले वेळोवेळी जेव्हा जेव्हा आम्हाला प्रशासकीय गोष्टींमध्ये मदत लागली त्यावेळेला मंत्री महोदय माननीय श्री भरतशेठजी गोगावले साहेब आहेत, प्रवीण दरेकर साहेब आहेत, त्यानंतर उदय सावंत साहेबांनी मदत केलेली आहे, एकनाथजी शिंदे साहेबांनी मदत केलेली आहे. अजून आपले महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री यांच्याकडे आमचं आव्हान किंवा आमची विनंती आहे किंवा आमची अशी विनंती आहे त्यांच्याकडे की आम्हाला 1 विंडो क्लिअरन्समध्ये हे रिडेव्हलपमेंटचं प्रपोजल मांडण्यात यावं आणि ते आम्हाला शासन दरबारी मंजूर होऊन हे बेघर झालेली लोक आहेत त्यांना घर देण्यात यावं. कारण आज ही लोक भाड्याने राहत आहेत. जे लोकांना कर्जाचे हप्ते द्यायला जमत नाही आहेत त्यांच्यावर जप्तीचे वॉरंट, ज्यांच्याकडे बँके खात्यामध्ये पैसे आहेत त्यांचे EMI आजही डेबिट होत आहेत. त्यामुळे आम्हाला रिडेव्हलपमेंटची खरंच गरज आहे. ही गरज याच्यासाठी आहे कारण वेळोवेळी भाड्याच्या घरामध्ये अजून किती वर्ष राहायचं आणि जे जिवंत होते लोक त्यांना कुठल्याच प्रकारचं कॉम्पेन्सेशन सरकारकडनं भेटलं नाही. पण आता दिलदार कुलकर साहेब इथे आहेत तर त्यांच्या मदतीने खूप सारे ऑर्गनायझेशन पुढे आले आणि त्या ऑर्गनायझेशननी कोणी भांडी दिली, कोणी गृहोपयोगी वस्तू दिल्या, पण कॉम्पेन्सेशन कोणीच दिलं नाही. आज जगायचं झालं तर स्वतःचं हक्काचं घर हवं. बेघर होण्यापासून आम्हाला वाचवा एवढंच आम्ही म्हणू शकतो आणि आमचं घर आम्हाला परत द्या आणि रिडेव्हलपमेंटसाठी जागा मोकळी करा आमच्यासाठी.
हेच मी विनंती किंवा निवेदन तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून मी मांडत आहे. थँक्यू. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.